ते आता आणि मतदान करो हाय हॅलो नमस्कार गुड मॉर्निंग. मी अश्विनी अगदी मनापासून तुमचं स्वागत करत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आहे मैथिलीच्या स्कूलमध्ये ओणम सेलिब्रेशन. तर ओणम हे केरळाचं एक मुख्य हे आहे सण आहे. तर ते ना त्यांच्या शाळेमध्ये साजरा करणार आहेत. तर त्यासाठीच तिला तयार करायचं आहे. तर केरला स्टाईलला तिला तयार होऊन बोलवलेलं आहे. तर चला आता आपण पटपट आवरून घेऊया. सकाळी सकाळी माझा स्वयंपाक वगैरे झालेला आहे. तिचा डब्बा मी बनवलाय आणि आता तिची तयारी होत आहे. आता वाजलेले आहेत 7 आणि आता पटपट आपल्याला आवरावं लागणार आहे. इथे तुम्ही पाहू शकता मी ना रात्रीची तयारी थोडीशी करून ठेवलेली आहे, म्हणजे सकाळी सकाळी प्रॉब्लेम नको व्हायला किंवा गडबड नको व्हायला म्हणून. तर आता तिला कोणतं चांगलं वाटेल, तिला जसं सूट होईल, तिला जसं आवडेल त्या पद्धतीने आता तिची तयारी करून देऊया. तुमचा बाप जिप्री आई तकलीफ मेरे सज्जनों, देवर सज्जनों, एक वोट दे दो. मॅमला फोटो पाठवू ना. आता मॅम पाहते मॅम त्या रोज असं ते आपलं अष्टगंध असते ना, ते आपण देवाला लावतो, ते महादेवांना अष्टगंधच म्हणतात ना.
असं वाटत इमॅज बी हे होतं अति बरी असं वाटत मुझे इस हार से सम्मानित किया जा रहा है। फायनली आता तयार झालेली आहे मैथिली आणि हा तिचा लुक आहे. तर आता हिचं आवरलेलं आहे. आता हिला मी जेव घालते. तसं वेळ आहे अजून अर्धा तास बाकी आहे. तर तोपर्यंत तिचं जेवण वगैरे मी तिचं करून घेते आता. आणि मैथिली कशी दिसत आहे हे मला कमेंट करून नक्की सांगा. रात्री एवढी तयारी करूनही हा एवढा पसारा पडलेला आहे. तरी खूप कमीत कमी पसारा करण्याचं मी ठरवलेलं. आणि कसं जास्तीत जास्त मी लगेचच सामान ठेवून दिलेलं आहे. आणि हे पहा गजरे पाहिले होते मी, पण गजरे कसं ना नंतर सुकून जातील म्हणून गजरा काही आणला नाही. आणि ते ना स्वस्तिकचे होते मोगऱ्याचे. आता फुलं कमी असल्यामुळे मोगऱ्याचे काही भेटलेच नाही. आणि मग जाऊ द्या म्हटलं हा एक रोज आणलेला. आणि तिला ना खूप असं ऑकवर्ड वाटत होतं कारण की हा माझा ब्लाऊज आहे, त्याला स्टिच केलेला आहे मी. आणि तिला असं वाटत होतं की पाठ खूप मोकळी दिसते. तिला असं वेगळं फील होतं कारण की मुलींना कसं युनिफॉर्मची सवय असते आणि नको वाटतं त्यांना असं म्हणजे असं मोकळं मोकळं वाटतं, ऑकवर्ड वाटतं. तर मग छानपैकी तिचे असे केस मोकळे सोडले ना तर आता तिला इतकं कम्फर्टेबल वाटतंय ना, खूप छान. इकडे बघ, पाहता पाहता मुलं मोठं होऊन जातात. मुली तर फार लवकर मोठ्या होतात. ही माझी छोटूशी होती, छोटुली. म्हणजे असं मांडीवरती अशी खेळायची, हे करायची. तर आज पहा माझा ब्लाऊज तिला थोडासा स्टिच करून येऊ लागलेला आहे. आज मैथिलीच्या आवडीची भेंडीची भाजी बनवलेली आहे, भेंडी मसाला. तिला फार आवडते. तर खरं तर मला मिसळ बनवायची होती, पण काल ना आम्ही बाहेर गेलेलो तर ना हे विसरूनच गेलेली मी. हे बॅगमध्ये ठेव, मटकी भिजवण्याचं. टिकाला याडी चल पोच दे देन तो खाती बेस. तर चला आता मैथिली गेलेली आहे स्कूलमध्ये आणि नेमकी बस यायची वेळ झाली आणि पाऊस आलेला, परेशानी झाली. कसं मुलांना एकतर कसं ते ओझं होतं, परत ते सगळं हँडल करायचं, मॅनेज करायचं थोडंसं अवघड जातं. पण चला काही हरकत नाही. आता यश आणि मी आम्ही दोघे जात आहोत घरी.